हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरु जंगी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान गोपाल कृष्ण स्वरूप अशा सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार। शिवराज्याभिषेकाचं 350 वर्ष होऊन 391 वर्ष सुरू झालं आणि तो पण सोहळा व्यवस्थित झाला त्या ठिकाणी। त्यामुळे यावेळेला मी तो विषय घेतला होता, छत्रपती शिवाजी महाराज हा विषय घेतला होता। त्याच्यातला पूर्वार्ध मागच्या वेळेला तो झाला होता आणि यावेळेला उत्तरार्ध या ठिकाणी मांडतोय। परंतु मांडताना एक वेगळा विचार माझ्या मनात आला, चरित्र सांगणं तसं काही फारसं अवघड नाही, किंबहुना शिवाजी महाराजांचं चरित्र हे असं आहे की किती वेळा ऐकलं तरी प्रत्येकाला आवडत असते। परंतु थोडंसं मी आत्मपरीक्षण असं केलं की मी एक इंजिनियर आहे। मग माझ्या मनात विचार आला की इंजिनियरच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांकडे बघितलं तर त्याच्यातलं इंजिनिअरिंगचं कौशल्य आपल्याला काय आढळतं का? म्हणून तर अभ्यास करायला सुरुवात केली, काही रेफरन्सेस मला चांगले मिळाले आणि काही चिंतन केलं आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतेच आपले म्हणजे महान योद्धे वगैरे असं बाकी सगळी विशेषणं त्या ठिकाणी आहेत, परंतु हे जगातले अत्यंत उत्कृष्ट इंजिनियर पण आहेत। कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजात न गेलेला हा पण इंजिनियरांनाचे इंजिनियर असू शकणारा असा हा महान माणूस होता, असं माझ्या काही गोष्टीतून लक्षात आलेलं आहे। म्हणून मी आज असं ठरवलं की आपण शिवचरित्राचा हा उत्तरार्ध सांगताना आपण शिवाजी महाराजांच्या संपूर्ण करिअरचा इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून आपण विचार करून त्या ठिकाणी मांडू। आता तुम्ही सगळी मंडळी कदाचित इंजिनिअरिंग क्षेत्राशी संबंधित नसला तरी सुद्धा तुम्हाला सहज समजेल अशा गोष्टी मी त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगेन। पहिल्यांदा थोडासा धावता आढावा घेऊया आपण की त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 आणि त्यांचं निर्वाण 3 एप्रिल 1680 मध्ये झालं। एकंदरीत विचार केला तर शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य फक्त 50 वर्षे 1 महिना आणि 13 दिवस त्या ठिकाणी होतं। जन्मल्यानंतर साधारणपणे वय वर्ष 7 ते 12 पर्यंत ते बंगलोरला होते वडिलांच्या बरोबर। आता त्यांच्या वडिलांचं स्वप्न हे हिंदवी स्वराज्याचं होतं, त्यांनी ते प्रयत्न पण केले होते, पण त्यांना तेवढा यश त्या ठिकाणी मिळालं नाही। का मिळालं नाही हा विषय आता आपण बाजूला ठेवूया। परंतु बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या माणसाला काही स्वप्न जर का पूर्ण करायची असलं आणि ती त्याच्याकडून पूर्ण झाली नाही तर तो आपल्या मुलाच्या करिअर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि अत्यंत चांगलीच गोष्ट आहे की मी जे करू शकलो नाही ते तू तरी करून दाखव अशा दृष्टीने। या दृष्टीने त्या ठिकाणी शहाजी महाराजांनी वय वर्ष 7 ते 12 ह्या 5-6 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांना हा उत्कृष्ट राजा होऊ शकेल, हा उत्कृष्ट सैनिक नाही, योद्धा नाही, हा राजा होऊ शकेल अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलं आणि त्या ठिकाणी ते राजदरबारात त्यांना घेऊन जात असत, ते आदेशाचे सेवक होते ते तिथे जात असत।
त्यामुळे राजशिष्टाचार हा प्रकार काय असतो हे शिवाजी महाराजांना अगदी लहानपणीच कळला. मोठ्यांशी कसं वागायचं ते पण त्यांना कळलं, कनिष्ठांशी कसं वागायचं ते पण कळलं, कुणाला कुठपर्यंत ठेवायचं ते पण कळलं. याच्याबरोबर युद्धशास्त्रातले सगळे म्हणजे आपली तलवारबाजी, घोडेस्वारी वगैरे जे काही सगळं असेल त्या सगळ्यांचं त्यांना त्या ठिकाणी शिक्षण शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी शहाजी राजांनी देण्याचा त्या ठिकाणी चांगला प्रयत्न केला. याच्यामध्ये एक झाली म्हणजे युद्धशास्त्रातली, दुसरी नैतिक. माणसाला दोन गोष्टी आवश्यक असतात. एक जसं शारीरिक बळ आवश्यक असतं तसं त्याला मानसिक बळ पण आवश्यक असतं. तर त्यांचं मानसिक बळ किंवा मानसिक मनोधैर्य उत्तम करण्यासाठी म्हणून त्यांच्या आईने म्हणजे जिजाबाईंनी खूप प्रयत्न केले. ते आपल्याला थोडंसं माहिती आहे, रामायण महाभारताच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या, पण त्या सांगत असताना किंवा कथा किंवा रंजितता म्हणून सांगितले नाही, त्याच्यातलं तात्पर्य सुद्धा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मनात बिंबवलं की असं केलं तर असं झालं, पण हे का झालं, कसं झालं, असं का झालं असतं किंवा नसतं, याच्याची सगळी कारणमीमांसा त्यांना समजून सांगितल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव त्यांच्या लक्षात यायला लागला. त्यामुळे त्यांचं मनोधैर्य तर चांगलं झालंच झालं, पण त्याच्याबरोबर कुठल्या प्रसंगी कुठला निर्णय घ्यायचा त्याची पण त्यांच्यामध्ये चांगली क्षमता निर्माण झाली. त्यावेळेला त्यांच्यावरती दादाजी कुंजरे पण त्या ठिकाणी होते आणि ते पण त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करत असत. आणि साधारण वयाच्या 12 वर्षानंतर शिवाजी महाराजांच्या वडिलांचा हा स्वभाव होता, हा पूर्ण स्वभाव वगैरे हा तो परगाणा होता, त्या ठिकाणी त्याची जबाबदारी वय वर्ष 12 असलेल्या आपल्या मुलावर सोपवून त्यांना पुण्याला नावाचं केलं. त्या काळातल्या पुणे जे होतं त्याच्यावर अगोदर ते मी फार इतिहास सांगत बसत नाही, पण त्यावेळेला तिथे गाढवाचा नांगर फिरवण्यात आला होता. पुण्याचा संपूर्ण विध्वंस झाला होता, गाढवाचा नांगर फिरवण्यात आला होता. आणि असं त्यावेळेला समज होता की गाढवाचा नांगर जर का फिरवला तर ती भूमी शापित बनते, म्हणजे तिथं काही होऊ शकत नाही, किंवा करायचा प्रयत्न केला तर त्याला अपयश राहतं वगैरे वगैरे असे. आता तुम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणू शकता, अशा तऱ्हेचा त्या ठिकाणी समज निर्माण झालेला होता. पण त्या ठिकाणी शिवाजी महाराज त्या ठिकाणी आले आणि पहिली गोष्ट झाली की सुरुवातच प्रतिकूल परिस्थितीत, म्हणजे या ठिकाणी काही होऊच शकणार नाही अशा तऱ्हेचा जो त्या ठिकाणी माहोल तयार झाला होता, त्याच्याशी त्यांना सामना करायचा होता. आणि त्याच्यासाठी शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यांनी भरपूर धन पण दिलं होतं, कारभारी पण काही दिले होते. नंतर स्वतः आईसाहेब पण होता त्या ठिकाणी, दादोजी कोंडदेव पण होते, असे काही मुत्सदी त्या ठिकाणी दिले होते. ते एकटेच आले नव्हते. आणि आल्यानंतर हा जर का समज दूर करायचा असेल तर याच्या विरुद्ध गोष्टी करायला पाहिजे, म्हणून त्यांनी काही गोष्टींचे निर्णय स्वतः घेतले. त्यांनी असं ठरवलं की गाढवाचा नांगर फिरवून जर काही भूमी शापित असेल तर तिथं आपण सोन्याचा फाळ असलेला नांगर फिरवायचा, म्हणजे तो त्या शापात म्हणजे लोकांच्या मनातलं सुद्धा जाईल त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी ते सुवर्णभूमी त्यांनी केली. आणि याच्यावर इथं थांबले नाही, आपल्याला त्याच्यात काही गोष्टी माहिती नाही की ह्या ठिकाणच्या संपूर्ण लोकांचा पुणे आणि परिसराचा जे शहाजी महाराजांची जहागीर म्हणायला हरकत नाही ती होती, ती संपूर्ण उद्ध्वस्त झाली असेल. ती परत जर का निर्माण करायचं असेल तर त्या ठिकाणी मनुष्यबळ पाहिजे, पैसा पाहिजे, साधन संपत्ती पाहिजे, आणि शेतकरी असतील तर शेतकऱ्यांना उत्तम बियाणं पाहिजे, शेतीची अवजारं पाहिजे, त्या ठिकाणी खतं पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींचा शिवाजी महाराजांनी विचार करून त्यांना तसा पुरवठा केला. आणि कायदे कानून असे केले की तुम्हाला हे सगळं बियाणं आणून हे सगळं देतोय, पहिल्या वर्षी तुम्ही पीक आल्यानंतर काही टॅक्स द्यायचा नाही, शेतसारा आपण म्हणतो ना जे काय असेल ते, किंवा त्या काळची जी टॅक्स पद्धती असेल ती द्यायची नाही. आणि 2 वर्ष झाल्यानंतर 3 वर्ष झाल्यानंतर त्यांनी काही ठराव भागामध्ये ते नियम लागू केले होते की ते झाल्यानंतर मग तुम्ही शेतसारा वगैरे सगळं देऊ शकता. म्हणजे शेतकऱ्यांना सवलती देण्याचा प्रघात जो होता हा शिवाजी महाराजांनी त्या काळात निर्माण केलेला आहे. आता त्याच्यातल्या काही गोष्टी आपलं सरकार करत आहे, पण शिवाजी महाराजांनी किती दूरदृष्टीचा विचार केला होता हे आपल्याला त्या ठिकाणी होतं. आता हे सगळं केल्यानंतर आता आपल्याला राज्य स्थापना करायची आहे, पण त्याची तयारी करायची सुरुवात केली. पहिली गोष्ट उत्तम शासन त्या ठिकाणी, त्या शासनाचा म्हणजे पकड चांगली बसवली त्या ठिकाणी आपल्या परगण्यामध्ये. नंतर विचार केला आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं. वय वर्ष 12तला मुलगा विचार करतोय बरं का, लक्षात ठेवा. आपल्याला असं वाटेल इतके लहानपणी शक्य आहे का, तर हे शक्य आहे. आपण अनेक मोठ्यांची चरित्र वाचली तर आपल्या लक्षात येतं की काही लोकांनी अगदी लहानपणापासूनच, आपण शंकराचार्यांचं चरित्र वाचलंय,
4 वेद 6 शास्त्र वगैरे ते सगळं मागे एकदा मी तो विषय मांडला होता, म्हणून परत तिची दुरुस्ती करत नाही. तर हे त्यांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न होतं. त्याच्या संबंधी त्यांनी थोडासा आसपास बघितला, विचार केला. आपल्याला कोणाकोणाशी सामना करायला लागला आणि कोणाकोणाशी सामना करायला लागला हा विचार केल्यानंतर डोळ्यासमोर एखाद्या माणसाच्या समोर काळे कुट्ट ढग निर्माण झाले असते. एक तर त्या भागात संपूर्ण बेचिराग झाला होता. त्याच्याबरोबर तिथं आपल्या पुणे परिसराच्या आसपास 5 पातशाह्या होत्या. निजाम होता त्या ठिकाणी, मुघल होते त्या ठिकाणी, इमादशाही होती त्या ठिकाणी, नंतर कुतुबशाही होती. अशा 5 पातशाह्या होत्या आणि त्याच्याबरोबर हस्ते परस्ते आज ना उद्या आपल्याला काही लोकांशी सामना करायला लागणार आहे याचा विचार करताना त्यांच्या लक्षात आलं. मी ती यादीपासून दाखवतो तुम्हाला. राजपूत केव्हा ना केव्हा तरी सामना झालेलाच आहे. बुंदेलखंडातले लोक, पठाण, मुघल, तुर्क, इराणी, बगदादी, हबशी, अरबी, कझाकी, उझबेकी, फिरंगी म्हणजे युरोपियन सगळे आले. त्यात पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, हे सगळे. या सगळ्यांशी आपल्याला सामना करून त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं, तर त्याच्यासाठी काय काय करायला लागेल याची स्ट्रॅटेजी शिवाजी महाराजांनी त्या काळात करायला सुरुवात केली होती. विचार करा, अजून त्यांच्यासमोर त्यांचं युद्ध पण सुरू झालं नव्हतं किंवा काही त्यांच्याशी व्यवहार पण झाला नव्हता. अशा वेळेला यांच्याशी आपल्याला सामना करून जर का हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं झालं तर काय करायला लागेल याचा त्यांनी त्यावेळेस मागोवा घ्यायला सुरुवात केली. आणि ह्या लोकांचा प्रचंड शिवाजी महाराजांनी अभ्यास केलेला आहे. आता तुम्ही म्हणाल याला पुरावा काय, तर पुरावा असा आहे की त्या ठिकाणी ज्या वेळेला ह्या लोकांशी संबंध आला त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या ऍक्शन आणि रिॲक्शन आपण जर तो विचार केला तर लक्षात आलं की याचा शिवाजी महाराजांनी नक्की आधी विचार केलेला असेल हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात आलं. त्यानंतर आपण हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याला आता थोडंसं आपण इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड घेऊया. कुठलाही उद्योगधंदा सुरू करायचा झाला तर त्या उद्योगधंद्याला आपली ध्येय धोरण ठरवायला लागतात. त्याला विजन अँड मिशन असं म्हणतात. शब्द फक्त ऐकून घ्या. म्हणजे तुमचा उद्योगधंदा भविष्यात काय करणार आहे. आता मी टाटा मोटर्समध्ये होतो तर आमचं विजन मिशन असं होतं की ट्रान्सपोर्ट सोल्युशन. मी अगदी थोडक्यात सांगतो की आपल्या भारत देशामध्ये आणि परदेशामध्ये माल वाहतूक, लोकांची वाहतूक याच्यासाठी सोयी सुविधा निर्माण करणे हे आमच्या टाटा मोटर्सचं विजन आणि मिशन होतं. मग त्या शिवाजी महाराजांचं विजन मिशन काय होतं तर त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन करणे. कुठपासून कुठपर्यंत तर त्यांनी असा विचार केला नाही. आपलं पुनःसुरुवात झालं, प्रतिष्ठ झालं. त्यांनी संपूर्ण काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत स्थापन करायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी होतं. आणि कुठे ना कुठंतरी त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडलं सुद्धा. निर्णय लोकांनी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी त्याची उत्तर दिली होती की एवढ्या मी समाधानी नाही, हे संपूर्ण पूर्वीचे आल्यावरचं आपण जे म्हणत होतो ते संपूर्ण स्थापन करायचं आहे. 12 वर्षाचा, 13 वर्षाचा, 14 वर्षाचा मुलगा असे स्वप्न बघतोय की संपूर्ण भारत पादाक्रांत करून मी त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन करेन. तर ह्याच्यासाठी आम्ही परत इंजिनिअरिंग क्षेत्रात येतो. 4 गोष्टी आणि एक इतर गोष्ट अशी काय लागतात इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये. कारखाना बघायचं तर मॅन हे मनुष्यबळ, मशीन म्हणजे साधन सामुग्री, मटेरियल म्हणजे ज्याच्यातून निर्मिती करायची आहे, रॉ मटेरियल म्हणायचं हरकत नाही. मॅन, मशीन, मेथड म्हणजे कुठल्या पद्धतीने तुम्ही कुठली प्रोसेस वापरणार आहे. म्हणजे मीठ जर का तयार करणार असेल तर मीठ कुठल्या प्रक्रियेने तुम्ही तयार करणार आहे हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायला लागतं. हे सगळं शिवाजी महाराजांनी तयार केलेलं आहे. त्याच्यातल्या काही गोष्टी मी थोड्याशा सांगतो. आपण पहिल्यांदा मॅनचा विचार करूया. तर शिवाजी महाराज ज्यावेळेला म्हणजे शहाजी राजाने पाठवलं त्यांच्याबरोबर काही मनुष्यबळ होतं नाही असं नाही. त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्याला जे मनुष्यबळ आहे हे जेमतेम आपल्याजवळ जे शहाजी महाराजांची हजेरी ती रक्षण करण्यापुरतंच आहे. ते हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी नाही. मग तसं जर का करायचं झालं तर आपल्याला प्रचंड मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण होईल. आता मनुष्यबळ म्हणजे याचा अर्थ आपण लढवय्येत असं म्हणतो, परंतु त्याच्यामध्ये किती लोक लागतात हे थोडं मी डिटेलमध्ये सांगेन. मग ही माणसं आणायची कुठून. आपल्याकडे त्यावेळेला मी आजही थोड्या प्रमाणात चातुर्वर्ण हा प्रकार खूप मजबूत होता. कुणी काय करतं, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य वगैरे. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की याच्याचमध्ये आपण जर का पडलं तर त्याच्यातून कधीच बाहेर येऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या ध्येय धर्माशी सुसंग असलेला जो कोण माणूस आहे तो माझा माणूस म्हणून त्याला आपल्या स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील करायला सुरुवात केली. मग तो अगदी आमचे जे असो
किंवा उच्चवर्णीय ब्राह्मण असो, संपूर्ण शिवाजी महाराजांचा जीवनपट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल सगळ्या जाती धर्म वर्णाचे माणसाला त्यांनी भरती केलेली. आता ही भरती करताना केवळ आपल्याला आहे ना असं नाही, त्यांनी हे अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने केलेलं आहे. म्हणजे मनुष्यबळ त्या ठिकाणी करताना काही ठिकाणी त्यांना आपण इंग्रजीमध्ये रेडीमेड म्हणतो तसं, काही ठिकाणी योद्धे रेडीमेड मिळाले की ज्यांना युद्धशास्त्राचं माहिती होतं सगळं, त्यांना आपल्यात सामील करून घेतलं. काही लोकांना म्हणजे अगदी साधा शब्द वापरायचा आडाणे, म्हणजे त्याला काही कळत नाही, पण त्याला जर का आपल्या स्वराज्याच्या कार्यात घ्यायचं असेल तर त्याला ट्रेनिंग द्यायला पाहिजे. असे पण लोकांना त्यांनी घ्यायला सुरुवात केली. आणि याच्याबरोबर तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जी जगातल्या कुठल्याही राजाने केली नाही ती त्यांनी केली, की वेळ प्रसंगी आपल्या वैर्याकडची सुद्धा गुणवान माणसं आपल्याकडे वळून घ्यायची. शक्य आहे तो ज्याच्याशी आपण तलवारीने लढाई करतो, ज्यांना मारतो ठार मारतोय, त्यांच्याकडच्याच लोकांना आपल्यात सामील करून घेतो. पण हे शिवाजी महाराजांनी करून दाखवलेलं आहे. आता बाजीप्रभू देशपांडे हे बांधालांचे कडचे होते. बांधालांच्या कडची पहिल्याची लढाई झाली होती आणि ज्यावेळेला शिवाजी महाराजांच्या बरोबर अगोदर दादोजी टोंडे आले त्यावेळेला त्या बांधालांचं त्यांचा युद्ध झालं आणि दादोजी टोंडवांनी बांधालांपैकी जो त्यांचा हेड होता त्याला ठार मारलं होतं. अशा वेळेला त्यांच्या बांधवांची एका लढाईमध्ये त्यांच्या लक्षात आलं की हे चांगला योद्धा आहे हा बाजीप्रभू देशपांडे विरुद्ध. तर त्यावेळेला जे लढाई चालू असताना असं सांगितलं जातं की दोघं समोरासमोर आले. शिवाजी महाराजांनी त्यांची पूर्ण माहिती काढली होती सगळ्यांची, की त्यांच्याकडे प्रतिपक्षाकडे संपूर्ण काय आहे आणि त्याची कपॅसिटी काय आहे, त्यांना हा हिरा आहे ते लक्षात आलं होतं त्याचं. असं सांगितलं जातं की दोघं समोरासमोर आल्यानंतर शिवाजी महाराजांनी तलवार खाली ठेवली. त्यांच्या लक्षात येईल ना की आपल्या अंगात धुवून यायला पाहिजे म्हणून हा तलवार खाली ठेवली. तर काही क्षण असं म्हणजे आपण म्हणतो स्टन म्हणतो त्यांना, की काही क्षण असं असेल त्यांना कळलं पाहिजे काय कळलं. शेवटी त्यांनी विचारलं आवाज तलवार उचला त्या भावनात काय या माझ्या अंगावर थांबवलं. ते म्हणले माझी तलवार तुमच्यासाठी नाही. मग त्यांनी आपलं स्वराज्याचं जे कार्य होतं ते त्यांना ते समजून सांगितलं आणि सांगितलं मला तुमची आवश्यकता आहे. कोण असं म्हणलो जो आपल्या जीवावर उठलेला आहे, हा प्रसंग घडला नसता तर कदाचित त्या ठिकाणी बाजीपत त्याच्या अंगावर आले असते, त्यांच्या जवळ लढाई झाली असती, पुढं काय झालं असतं आपल्याला काय सांगता येत नाही. अशा तऱ्हेची वैर्यांकडची माणसं सुद्धा त्यांनी आपल्याकडे वळून घेतली. जगातल्या कुठल्याही सेनानीने असं केलेलं नाही. केलेलं काही ठिकाणी आलं तर मी त्याचा पण अभ्यास केला, पण याच्या प्रलोभनाने की तुला तो तुझा राजा एवढे पैसे देतो नसतात, मी तुला एवढे पैसे देतो माझ्याकडे. म्हणजे आता उद्योगधंद्यामध्ये असं चालतं, एखाद्या उद्योगधंद्यामध्ये एखादा एक्झिक्युटिव्ह चांगला असला तर त्या एक्झिक्युटिव्हला हिरवून दुसऱ्या उद्योगधंद्यातले लोक सांगतात की तुला तिकडं किती पॅकेज मिळत आहे, 10 लाखाचं, चला तुला आम्ही 12 लाखाचं पॅकेज देतो, ये आमच्याकडे, जातो तो तिकडे. म्हणजे हे उद्योगधंद्यात जे चालतं ते शिवाजी महाराजांनी केलं, परंतु हे त्यांनी पैशाच्या विषयाने नाही तर आपल्या ध्येय धोरणाची सुसंगत अशा तऱ्हेची मनोभूमिका त्याची तयार करून गेलेली आहे. हे मात्र शिवाजी महाराजांचं मोठं वैशिष्ट्य असं म्हणायला काय हरकत नाही. आता आपण मनुष्यबळाचा थोडासा विचार केला तर अगदी सुरुवातीला शिवाजी महाराजांकडे जेमतेम 1000 मंडळी होती, लढवई 1000 माणसं होती. वाढवत 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 म्हणजे इतिहास तज्ञांनी त्याबद्दल लिहिण्यास केले आणि एक मला रेडिंग असं दिला की जवळजवळ शिवाजी महाराजांची फौज 2 लाखापर्यंत नेली होती. 1000 फुटाने 2 लाख फुट हे वाढवत वाढवत नेले. पण तो हे करत असताना शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणसाच्या गरजा लक्षात घेतल्या. नुसतं तुला लढता येते की माझ्याकडे असं नाही, तर त्याच्यातले गुण हेरून त्याला त्या जागी नेवायचं पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की त्याला शिवाजी महाराजांच्या सैनिकाला भरपूर पगार मिळत असत. आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की मग चर्चायचंच नाही, पण शिवाजी महाराज त्या वेळेला ज्या पाठ्या होत्या त्यांच्यापेक्षा जास्त पगार शिवाजी महाराज देत असत. त्यामुळे काही काही वेळेला मुघलांकडचे लोक स्वतः त्या ठिकाणी ज्यावेळेला अफजल खान शिवाजी महाराजांचा चालवतात त्याच्याकडचे काही लोक शिवाजी महाराजांकडे आले आणि हे पगार चांगला देतो आणि आपल्याला इथे ट्रीटमेंट चांगली देते. तुम्हाला मी आधुनिक जगतात सांगतो, आमच्या टाटा मोटर्सने ज्या वेळेला जागतिक स्तरावर जायचं ठरवलं त्याला काही कंपन्या आम्ही
म्हणजे विकत घ्यायचे ठरवलं. सगळे व्यवस्थित भांडा स्वच्छ व्यवहार करत असताना तर त्यावेळेला तुम्ही नावं ऐकली असतील, जॅगवॉर आणि लँड रोवर नावाचे 2 ब्रँड टाटाने विकत घेतले. पण ते घेत असताना आणखी एका कंपनी तिथं बिडिंग केलं होतं की हे ब्रँड आम्हाला पाहिजे. म्हणजे 2 माणसं विकत घ्यायला आली होती असं म्हणायला काय हरकत नाही. तर त्यावेळेला त्या कामगारांपुढं किंवा त्या कंपनीचे जे कर्मचारी होते त्यांच्याकडे प्रश्न होता की टाटांकडे जायचं का यांच्याकडे जायचं. दुसरी पार्टी कोण त्यांनी सांगत नाही. त्यांनी स्टडी केला आणि हे सगळं डॉक्युमेंट भेटलं ना. त्यांनी स्टडी केला आणि त्यांच्या लक्षात आलं की पगाराचा नुसता प्रश्न नाही तर आपल्या कर्मचाऱ्यांना चांगली ट्रीटमेंट टाटा देतात. आपल्या कर्मचाऱ्यांची सर्वतोपरी काळजी घेतात. त्यांनी थोडीशी हिस्ट्री काढली. मी तुम्हाला हिस्ट्री म्हणून तुला सांगतो, तुम्ही महिलांसाठी म्हणून सांगतो. बाळंतपणाची रजा ही टाटांनी पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे. रविवारची सुट्टी टाटांनी पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे. ऍक्सिडेंट झाला तर त्याचं कॉम्पन्सेशन टाटांनी सुरुवात केली. नंतर भारत सरकारने त्यांना कायद्याचं स्वरूप दिलं, पण सुरुवात झालेली टाटांनी सुरुवात केली. आणि आज हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो. पण आजचा दिवस हा 29 जुलैचा हा JRD टाटांचा जन्मदिवस आहे. त्यामुळे त्यांचं स्मरण या देखील करायला मला आनंदच वाटतो त्या ठिकाणी. तर अशा तऱ्हेची त्यांनी माणसं जोडायला सुरुवात केली आणि वैद्यकीय सुद्धा माणसं केली आणि जवळजवळ 2 लाखापर्यंत त्यांचे फौज झाले त्या ठिकाणी. आता काही माणसांना त्या ठिकाणी लढाईचं शिक्षण होतं, म्हणजे ते योद्धे होते. पण जे योद्धे नाही त्यांचं काय. आता ही माणसं कुठून घेतली तर शेतकरी कुटुंबातली बरीचशी घेतली, मावळातली शेतकरी कुटुंबातली घेतली. आता हे घेत असताना शेतीची कामं 3-4 महिने असल्यानंतर उर्वरित वेळामध्ये ते लोक मोकळे असतात. मग त्यावेळेला त्यांना आपल्या सैनिक करून घ्यायचे त्या ठिकाणी. पण हे सैनिक करताना हा हे घेतात उद्यापासून तू सैनिक असं नाही त्या ठिकाणी. त्या ठिकाणी काही कागदोपत्री पुरावे असे की शिवाजी महाराज नवीन भरती केलेल्या माणसाला 3 महिन्यात आपल्याकडे जसं ITI आहे ना, तिथं IT इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर 10वी पास 12वी पास मुलांना घेतलं जातं. मग टर्नर फिटर ग्राइंडर वगैरे तिथे ते सगळं प्रशिक्षण दिलं जातं. त्याचे कोर्सेस असतात. काही कोर्सेस 1 वर्षाचे असतात, काही 3 वर्षाचे असतात, काही 4 वर्षाचे असतात. मी त्याच्यातून गेले होते. तसं अप्रेंटिस म्हणायला हरकत नाही. अप्रेंटिस योद्धा म्हणून त्याला दाखल करून घ्यायचं आणि त्याला सगळे शस्त्रास्त्रांचं शिक्षण द्यायचं. एवढंच नव्हे, शस्त्रास्त्रांच्या बरोबर त्याच्याशी संबंधित मान वाहतूक असेल, अश्वपरीक्षा असेल, घोडदळ असेल आणि त्यानंतर वेळ प्रसंगी आणखीन काही छोटी मोठी कामं असतील सैन्याशी संबंधित, अगदी गुप्तहेर सुद्धा, गुप्तहेर खातं सुद्धा कसं असतं त्याचं शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी ट्रेनिंग स्कूलच उघडलं होतात म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना अत्यंत गुणवान म्हणजे त्यांना पाहिजे तशी माणसं मिळेल. आम्ही काय करतो इंडस्ट्रीत, आम्हाला पाहिजे तशी माणसं आम्ही तयार करून घेतो. आम्हाला टर्नरची आवश्यकता असेल तर आम्ही टर्नर घेतो, आम्हाला मिलर पाहिजे असेल तर आम्ही मिलर घेतो. तसं शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यासाठी जे ज्या गोष्टी लागतील, आपल्याला घोडदळासाठी लागत असेल तर घोडेस्वारासाठी तयार करायचा, पायदळासाठी लागत असेल तर पायदळ करायचा, गुप्तहेर खात्यासाठी लागत असेल तर गुप्तहेर खात्याचा भाग देतात. अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागेल त्या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी तयारी सुरू केली आणि भविष्य काळामध्ये त्यांना उत्तम योद्धे मिळाले असं म्हणायचं त्या ठिकाणी हरकत नाही. आता सैनिक म्हणून दाखल केलं, त्याच्या हातात शस्त्र पाहिजे ना. आता शिवाजी महाराजांनी किती मोठा विचार केला पाहिजे मी तुम्हाला मुद्दाम थोडंसं डिटेल समजून सांगतो. साऊथ इंडिया शिवाय सर्वसाधारण त्यांनी म्हणजे आपण गेलो म्हणतो शरीरशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला. सर्वसाधारणपणे मराठी माणसाची उंची किती असते 5 ते 5.5 फूट. शिवाजी महाराजचे असे असते 5 फूट काही 5.5 फुटाच्या आतच होते. पण आपण जर उत्तरेकडे जातो तसं तिकडची जे लोक आहेत, मुघल आहेत, जाट आहेत, नंतर आपण सरदारी म्हणतो त्याला शीख आहेत, हे बलदंड शरीरविष्टीचे आणि बरोबर 5.5 ते 6 फूट उंचीचे असतात आणि साहजिकच त्यांचे तलवारी सुद्धा मोठे असतात. आणि ह्याच्या उलट आपल्याकडचे लोक ते फुगे असतात, त्यांचे हात सुद्धा कमी लांब असतात, त्यांच्या तलवारी सुद्धा कमी लांब असतात. मग साधक रहित आहे, ज्याची तलवार लांब देशांना ताकद जास्त, ज्याचा हात लांब तो आपल्याला ठरणार नाही. साधन लॉजिक आहे. शिवाजी महाराजांनी हे लॉजिक बनवायचं ठरवलं. मग कसं ते ठरवलं, मी एकदम शस्त्रांची उदाहरण देतो तुम्हाला. तलवार आपली तलवार साधारणपणे अर्धवर्तुळाकार होती
म्हणजे अर्धवर्तुळाकार तलवारचे अनेक तिकडच्या जर का आपण तलवारीचा विचार केला त्या बराच त्याची सरळ होते. म्हणजे अर्धवर्तुळाकार तलवार वार करायच्या अगोदर सरळ तलवार पटकन वार करू शकते. म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या तलवारींना त्या ठिकाणी जास्तीत जास्त सरळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुघलांची तलवार जितकी लांब होती तितके त्यांनी आपल्या तलवारीची लांबी 1 फुटाने वाढवली. आता तलवारीची लांबी 1 फुटाने जर का वाढणार असेल तर त्याचं वजन पण वाढणार नाही. आता मी तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्रात पण येतो. मेटलर्जी नावाचा एक प्रकार असतो, धातुशास्त्र. याचा पण आमच्या शिवाजी महाराजांनी केला होता. त्याच्यानंतर थोडंसं डिटेल सांगेल. आणि त्याच्यातून असं त्यांच्या लक्षात आलं का इंजिनिअरिंग टेक्निक त्याने त्या ठिकाणी वापरली होती. ही वजन तेच ठेवायचं, धातूचं कॉम्बिनेशन बदलायचं, तलवारीची लांबी वाढवायची. पण जशी लांबी वाढेल तशी तुटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून त्या तलवारीला मध्ये पन्हळ करायची. पन्हळ केलं की त्याला आम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये त्या ड्रोईंग किंवा एम्बॉसिंग असं म्हणतो. त्याला असा आकार द्यायचा थोडासा. पन्हळ म्हणजे असं एक खड्डाच म्हणायचं हरकत नाही. आश्चर्याची गोष्ट अशी पन्हळ जर निर्माण केली तर ती गोष्ट वापरत नाही. तिच्या ताकद येते वरती बघा. त्या पत्र्यांना पन्हळी काढलेली आहे. सरळ पत्र घालू शकत असतं ना, परंतु अशा पन्हळी केल्या त्यामुळे त्या पत्र्यामध्ये ताकद आली. त्याच्यावरनं माणूस चालत गेला तरी त्याला काही होत नाही. अशा तऱ्हेचे पन्हळ त्या ठिकाणी करायची. तलवारीची लांबी ठरली, तलवारीची लांबी वाढली, त्यांच्या इतकीच झाली. पण आता दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की ज्यावेळेला माणूस लढतो त्यावेळेला समोरच्या माणसाने वार केला आणि तो तलवारीवरून घसरत आला तर आपल्या हातावर येतो. हाताची मूठ आहे, हातावर येतो. हातावर आल्यानंतर आपली बोटं तरी तुटणार नाही तर हाताने तुटणार. मग आपल्या मुठीला संरक्षण पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला मुठीवर एक संरक्षण आवरण, त्याला परब असं म्हणतात, एक अर्धगोलाकृती आवरण त्याला त्या ठिकाणी गाड म्हणायचं हरकत नाही. ती मूठ आतमध्ये आणि वरच्या बाजूला एक त्या ठिकाणी गाड. म्हणजे त्या ठिकाणी जर वार आला तर तो त्या गाडवर लागेल, हातावर बसणार नाही. बरोबर आहे. आणखीन पुढचं, ती तलवार चालवत असताना थोडा वेळाने तो होईना आपल्या हाताला घाल येतो. हा मला की हातातून तलवार सटकण्याची शक्यता आहे. म्हणून त्या तलवारींना आपल्या बाजूने एक कापडाचं अस्तर लावलं. थोडस आपण म्हणतो ना मजबूत कापडाचा अस्तर. त्याचा घाम आतमध्ये शोषला जातो. त्यामुळे ती तलवार जास्त वेळ तो चालू शकतो, हातातून दिसत नाही. आता हे करत असताना आणखी एक इंजिनिअरिंग क्षेत्रातलं त्यांनी ते एक टेक्निक वापरलं की ही तलवार याची निर्माण झाली त्याच्या खात्या बाजूला पूर्वी काही नव्हतं, मुठीच्या खाली काहीच नसायचं. शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी एक गज लावला. आता हा गज कसा, आता लिंबूचा लावला. त्या गजाचा फायदा असा झाला की ती तलवार काउंटर बॅलन्सिंग झाली. म्हणजे वजन दोन्ही बाजूला विभागलं गेलं. त्यामुळे ती तलवार चालवत असताना हातावर जास्त ताण येत नाही. त्याला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये फटीग रिडक्शन असं म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला थकवा येत नाही. कारण दोन, एक तर तलवार हातातून सटकायची शक्यता नाही, त्यामुळे मुद्दाम घट्ट पकडण्याची आवश्यकता नाही, नॉर्मल पकडली तरी चालेल. दुसरी गोष्ट तर घाम येणार नाही, सटकणार नाही. त्या ठिकाणी हातावर आपल्या काही प्रहार होणार नाही, त्यामुळे कॉन्फिडन्स आहे. आणि ते चालवत असताना तलवारीचं एका बाजूला जे वजन आहे ते बॅलन्स करण्यासाठी दुसऱ्या बाजूला तो गज लावलेला असल्यामुळे ते वजन डिस्ट्रीब्यूट असल्यामुळे त्या प्रत्यक्ष तलवारीचं वजन तलवार चालवत असताना कमी झालेलं वाहत असल्यामुळे ती तलवार जास्त वेळ चालवता येते. आणि पुढची गोष्ट, तलवार चालवत असताना पाठीमागून कुणी आला तर संपूर्ण असा फिरून त्याच्यावर तलवारीचे वार करण्याचे येतो. जो गज आहे तसं मारता येतो. किती शिवाजी महाराजांना विचार केला असेल मला. आणि ही तलवार तुम्ही जरा घरी गेल्यानंतर बघा, नागवंडांना विचारा, मराठा तलवार म्हणून प्रसिद्ध झाली. ही तलवार शिवाजी महाराजांची आपल्या युद्धशास्त्राला भेट आहे असं म्हणायचं हरकत नाही. त्याच्यात प्रकार निर्णय आहेत. काही थोड्याशा निमुळत्या पण आहेत, काही सरळ आहेत वगैरे, किंवा काही डेकोरेटेड पण आहेत, काही नाही. म्हणजे जे सरदार वगैरे मोठे असायचे ते हिरे रत्न वगैरे पण लावायचं, ते कोणीही करणार त्याच्यात. परंतु मूळ हा तलवार ही जास्त मजबूत केली, लांब केली, चालवायला सोपी केली, त्याच्या थकवा येणार नाही, हातातून सटकणार नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार करून शिवाजी महाराजांनी ती तलवार बनवली. आणि त्याच्यामुळे ह्या तलवारीमुळे
अगदी मुघलांपासून ज्यामुळे जो कोणी असेल त्याच्याशी लढा देता आपला मराठी योद्धा सक्षम झाला. किती हा माणूस विचार करत असेल त्याचा थोडंसं विचार करा. आता आणखी एक गोष्ट लक्षात केली की एक रामदास स्वामींची ओवी आहे, लोकांचे अंतर जाणावे तदनुसार वर्तावे, लोकांचं परीक्षित जावे नाना प्रकारे. निरीक्षण शक्ती तुमची प्रचंड असली पाहिजे. एक सांगायला हरकत नाही तुम्हाला, महाराष्ट्र शासनाचं पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ आहे, त्यांच्यातर्फे एक शिक्षण संक्रमण नावाचं एक मासिक निघतं. त्याच्यात माझे लेख असतात. या जुलैच्या अंकामध्ये या निरीक्षण शक्तीवरच एक माझा मोठा लेख छापलेला आहे. त्याच्यावर आपण कधीतरी बोलू. शिवाजी महाराज सतत जागरूक असायचे, सतत त्यांचं निरीक्षण चालू असायचं. तर त्या निरीक्षणामध्ये एक दिवशी त्यांना एक अद्भुत गोष्ट आढळली की असं सांगितलं जातं शिवाकाशीच्या बाबतीत, हा शिवाकाशी हा जत्रेमध्ये काही खेळ करत होता. काय खेळ करत होता, त्याने एक बुजगावर असं लांब बांधलं होतं आणि त्याच्या हातामध्ये एक भाल्यासारखं शस्त्र होतं आणि तो त्याला मारायचा, तो भाला त्यात घुसायचा आणि हा परत खेचून घ्यायचा. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, अरे हे शस्त्र आपण करू शकतो. कारण एरवीचा जो भाला पारंपरिक भाला होता तो एकदा फेकला, शत्रूला लागला तर आनंदच आहे, नाही लागला तर तो गेला ना, तिथे शत्रूच्या याच्यात गेला, तो काही परत वापरता येत नाही. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की ह्याचं आपल्याला शस्त्र बनवता येत नाही. मग त्याने काय केलं तुम्हाला सांगतो. तो फाळ जो होता भाल्याचा थोडासा लांब केला, म्हणजे त्याला चांगलं वजन येईल, म्हणजे त्याच्या आघाताने पाठीमागं त्याला लाकडाची काठी जोडली आणि एका टोकाला तो फाळ, दुसऱ्या टोकाला त्या ठिकाणी त्यांनी दोरी बांधली आणि मग अशा तऱ्हेचा तो भाला फेकून मारायचा. शत्रूला लागला तर आनंदच आहे, पण लागला नाही किंवा लागला तरी सुद्धा तो वार झाल्यानंतर दोरीने खेचून परत घ्यायचा. म्हणजे एकच भाला पुन्हा पुन्हा वापरता येतो. किती वेळा वापरता येते तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही किती वेळा मारू शकता त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे शस्त्र पूर्वीचं पारंपरिक असून सुद्धा शिवाजी महाराजांमध्ये त्या इंग्रजी भाषेमध्ये आम्ही त्याला टेक्निकल इनोव्हेशन असं म्हणतो. तर ते इनोव्हेशन त्याने त्या ठिकाणी केलं आणि एक उत्कृष्ट त्याला इटा किंवा विटा असं नाव दिलं. आणि हे कुठं वापरायचं ते पण शिवाजी महाराजांनी ठरवलं की ज्या ठिकाणी अरुंद जागेमध्ये जास्त आपल्याला तलवार चालवता येणार नाही पण आपल्याला शत्रूचा निकाल लावायचा आहे, त्यावेळेला भाल्याच्या जागी हा वापरायचा. कारण अरुंद जागेत भाले गेले तर काय, जे काय 50 भाले असतील ते गेले ते गेले ना, पण हा जो इटा आहे जो हा मारायचा परत घ्यायचा, मारायचा परत घ्यायचा आणि हा पावनखिंडीच्या युद्धामध्ये वापरला गेला असं त्या ठिकाणी आढळतं. की ज्या ठिकाणी की चिंचोळ या जागेमध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विशाळकडे गडाकडे जात असताना त्या पावनखिंडीमध्ये बाईचं वगैरे सगळ्यांनी हे शत्रूला अनेक तास थोपून घेतलं, त्याच्यासाठीच हे हा विटा वापरला होता असं म्हणायला काय हरकत नाही. अशा तऱ्हेचं एक आपण तलवारीचं बघितलं, ढालीचं बघितलं. ढाली सुद्धा त्या ठिकाणी काही धातूच्या ढाली शिवाजी महाराजांच्या काळातल्या, काही अस्वाच्या पाठीच्या ढाली त्या ठिकाणी आहेत, काही ठिकाणी गेंडेच्या कातड्याची आहेत. अशा तऱ्हेचे की ज्या ढालीवर वार झाला तरी तो आपल्या हाताचं प्रोटेक्शन होऊ शकेल, परंतु वेळ प्रसंगी त्या ढालीचा वापर करून आपण शत्रूला मागे ढकलू शकू इतकी ताकद असेल. अशा तऱ्हेच्या ढालीची निर्मिती शिवाजी महाराजांनी शस्त्राचे कारखाने काढलेले होते बरं का. आता हे झाले मोठी शस्त्र. आता काही शस्त्र अशी होती की लांबवरना लोकांवर मारा करायचं, त्यासाठी तो शिवाजी महाराजांना जे काय थोडंफार तोफा मिळाले असतील तेवढ्याच मिळाले ते ठीक आहे, परंतु शिवाजी महाराजांचं लक्षात आलं की आपल्यापेक्षा हे पोर्तुगीज लोक जे आहेत ना त्यांच्या तोफा आपल्यापेक्षा चांगले आहेत आणि आपल्यापेक्षा चांगल्यात म्हणून त्याची निंदा करायची असं नाही. त्या माणसाने लगेच लक्षात आलं की अशी जर तो आपल्याकडे असली तर आपण शत्रूशी चांगला त्या ठिकाणी लढा देऊ शकतो. आता हे पोर्तुगीज काही मित्र नव्हते आपले, परंतु शेवटी निगोशिएशन म्हणजे वाटाघाटी, शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांची वाटाघाटी करायला सुरुवात केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला ह्या तोफा कसे उठतात किंवा त्याची भेटलं गेली धातुशास्त्र आम्हाला शिकवा, आम्ही तुम्ही ते तुमची जी फी असेल ते देऊ. ते तयार झाले. जवळजवळ 400 पोर्तुगीज शिवाजी महाराजांच्या त्या तोफांच्या कारखान्यामध्ये येऊन काम करायला लागले. आता हे सगळं झाल्यानंतर एक चांगली गोष्ट आहे की आपण दुर्लक्षित करतो
की त्या काळामध्ये हे जे परकीय लोक जे होते ते रोज काय काय घडतं याची हकीकत त्यांच्या राजाला कळत असे. मग ते ब्रिटिश असो, ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश असो, पोर्तुगीज असो, डच असो, कुणी असो, ते विषय हे सगळं चालू झाल्यानंतर त्यांचा जो पोर्तुगीजांचा जो प्रमुख होता तो काय ते महिन्यातून एक रिपोर्ट पाठवत असेल. त्यांनी तो रिपोर्ट पाठवला आपल्या राजाला पोर्तुगालमध्ये. त्यांनी असं सांगितलं की असं असं ते कारखान्याला आम्ही याच्यातून आम्ही त्यांना ते टेक्निकल नॉलेज देतो आणि त्याच्यातून आम्हाला भरपूर पैसे मिळतात. तो पण हुशार राजा होता. त्याच्या लक्षात आलं याच्यातून पैसे मिळतात आपल्याला ठीक आहे, परंतु आपण पोर्तुगीज भारतात कशासाठी गेलो? फक्त व्यापार करण्यासाठी गेलो नाही. आपल्याला तिथला प्रदेश पण जिंकायचा आहे आणि त्या प्रदेश जिंकण्यामध्ये हा आज ना उद्या आपल्याला यशस्वी लढा द्यायला लागेल आणि त्यावेळेला आपणच त्याला करून दिलेल्या तोफा हा आपल्यावर वापरेल. राजे किती हुशार असतात बघा. त्याने ताबडतोब पत्र पाठवलं पोर्तुगीज यांचा जो प्रतिनिधी होता की ताबडतोब हे सगळं थांबवा, कारण ज्या तोफा तुम्ही त्यांना बनवून देता त्या तोफा शिवाजी एक दिवस आपल्यावर वापरेल म्हणून रातोरात 400 लोक निघून गेले. ते आजही घडत आहे. ज्या वेळेला भारताने पहिला अणुस्फोट केला 1974 साली, त्यावेळेला आपल्याला अणुभट्टीच्या निर्मितीसाठी किंवा बाकीच्या अणुशक्तीच्या निर्मितीसाठी अनेक अमेरिकन, कॅनडा वगैरे सगळे लोक आले होते तिकडे. पण भारताने अणुस्फोट केला म्हणल्याबरोबर रातोरात त्यांनी सगळे त्यांचे तंत्रज्ञ काढून घेतले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात जे घडलं ते आजही घडत आहे ते मला सांगितलं. हे 400 लोक गेले, पण शिवाजी महाराज हुशार होते. त्यांच्या हाताखाली जे शिकाऊ होते त्यांना इतक्या चांगल्या इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की काय जे 2-4 महिन्याचा पिरियड असेल त्या 2-4 महिन्याच्या पिरियडमध्ये ते सगळे बरं हे का शिकलेले वगैरे लोक नव्हते. हे समुद्र किनाऱ्यावरचे लोक होते सगळे, कोळी बिळी असे लोक होते. म्हणजे आपण आडाने ठेवायला सांगत नाही की तुम्ही ते शिकून घ्या त्यांचं. आणि त्यांनी शिकून घेतलेलं होतं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतःचा तोफखाना त्या ठिकाणी निर्माण केला आणि पोर्तुगीजांच्या इतक्याच चांगल्या त्या ठिकाणी तोफा त्या ठिकाणी निर्माण केला. म्हणजे मगापासून जी सांगतो मॅन मटेरियल सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगतो हा तोफा त्या ठिकाणी निर्माण केला. आणि त्याच्याबरोबर जहाज निर्मिती. शिवाजी महाराज हा एकमेव असा राजा आहे की त्याने समुद्र किनाऱ्याचं महत्व ओळखलं आणि स्वतःचं नौदल निर्माण केलं. त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की आपली एक बाजू जी आहे ही देशावरची आहे आणि एका बाजूला आपल्याला समुद्र किनारा लाभला आहे, इथून आक्रमण होण्याची शक्यता आहे. मग त्यांना कोण द्यायचं जाते तर आपल्याला स्वतःचं नौदल पाहिजे आणि नौदल पाहिजे म्हणजे त्याला जहाज पाहिजे, लढाऊ जहाज पाहिजे वगैरे. आपल्याकडे काहीच नव्हतं. पुन्हा शिवाजी महाराजांनी त्या पोर्तुगीज डच लोकांची संधान बांधलं, त्यांच्याकडून जहाज बांधण्याचं तत्व शिकून घेतलं. ते मग मागाशी सांगितल्याप्रमाणे त्या 11 दिवसांनी पळून गेले त्या ठिकाणी. परंतु नंतर शिवाजी महाराजांनी 600 जहाजं बांधलेली आहेत. त्याच्यात छोटी अगदी छोट्या युद्ध नौका म्हणजे 2-3 माणसाने आपण म्हणतो ना 2-3 माणसाने चालवायचे, पण त्याच्यात तो 5 वेळ छोट्या त्याला दुराब असा शब्द आहे. मोठ्या युद्ध नौका, गलबत, व्यापारी जहाजं अशी 14 प्रकारची जहाजं शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आहेत. आता तुम्ही विचार करा की या सगळ्या गोष्टी करायला या माणसाला वेळ कुठून होत होता. याचं उत्तर आहे की ज्याच्यामध्ये एक इंग्रजी वाक्य फार सुंदर आहे, तुम्हाला सांगतो की लेझी पीपल हॅव नो टाईम बट बिझी पीपल हॅव अँपल टाईम. म्हणजे जे बिझी असतात, जे सतत कार्यबंध असतात त्यांच्याकडे वेळ उपलब्ध असतो, पण आळशी माणसाकडे वेळच नसतो, पण त्यांचा सर्पभाव राहते. शिवाजी महाराजांनी या संपूर्ण 50 वर्षाच्या म्हणजे 35 वर्षाचा कालखंडात म्हणजे 15 वर्षी जी शपथ घेतली तेपासून आपण 35 वर्षाचा जगतो. त्या कालखंडामध्ये हा माणूस किती तास झोपला असेल मला शंकाच नाही, कारण सतत त्या जहाजाने त्या ठिकाणी कार्यबंध होत असत आणि त्या ठिकाणी ते बनले. आता याच्याबरोबर जर का आपल्याला परकीय सत्तेशी लढा द्यायचा असेल तर आपल्याकडे मजबूत किल्ले पाहिजे. शिवाजी महाराजांच्याकडे 360च्या पेक्षा जास्त किल्ले होते. आश्चर्याची गोष्ट सांगतो, काही किल्ले रेडीमेड म्हणजे आदिलशाहीच्या काळातले किंवा पूर्वापार आपल्या भारतातले होते, त्याच्यावर प्रश्न नाही. परंतु शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की हे पारंपरिक किल्ले जे आहेत आपले ते ठीक आहे, आपल्याला उपयोग पडतील, पण एवढ्यावर आपण स्वराज्य स्थापन करू शकणार नाही. आपल्याकडं चांगले किल्ले पण पाहिजे. मुद्दाम थांबवायचे. हा विचार त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी केला आणि
ते केल्यानंतर आपली राजधानी कुठं असेल तो राजगडाच्या संपूर्ण किल्ल्याचं आरेखन शिवाजी महाराजांनी स्वतः केलेले आहे. फक्त 17व्या वर्षी ते आरेखन केलेले आहे त्यांनी आणि त्यांच्या 25व्या वर्षी राजगड निर्माण सुद्धा झाला. आणि त्या राजगड तुम्हाला 2-3 किल्ले सांगतो, राजगड, रायगड आणि जिंजीचा किल्ला. जगातले जे किल्ल्यांचे तज्ज्ञ आहेत ते म्हणतात की हे जगातले सर्वोत्कृष्ट किल्ले आहेत. त्या किल्ल्याचं आरेखन वयाच्या फक्त 17व्या वर्षी शिवाजी महाराज केलेले आहे. पुढची धक्कादायक गोष्ट सांगतो, शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत 111 किल्ले बांधलेले आहेत. आणि 111 म्हणजे 35 वर्षाची त्यांचा जो पिरियड झाला तो वर्षाला 3 किल्ले. हे जगातल्या कुठल्याच सेनानीला जमलेलं नाही. वर्षातून 3 किल्ले बांधत 111 किल्ले त्या ठिकाणी बांधलेले आहेत. आणि शिवाजी महाराजांनी एक पाचाडचा जो गडी म्हणायला हरकत नाही, ती फक्त भोईकोट म्हणायला हरकत नाही, तेवढंच. बाकी जमिनीवर एकही किल्ला बांधला नाही. सगळे डोंगरावर ते जलदुर्ग. आता जलदुर्गाकडे येतो. हे सगळं बांधत किल्ल्याची बांधणी करत असताना त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्याकडे एक्सपर्ट लोक होते. एखाद्या ठिकाणी किल्ला बांधायचा झाला तर डोंगर चांगला दिसतो बांधा केला नाही. त्या ठिकाणी आम्ही इंडियन भाषेत त्याला सर्वे म्हणतो, लोकेशन सर्वे. त्या ठिकाणचं संपूर्ण किल्ल्याचं निरीक्षण करायचं. तिथं वरती पाण्याची उपलब्धता आहे का हे बघायचं. डोंगरावर पाणी आहे का हे शोधणारे तज्ञ सुद्धा शिवाजी महाराजांकडे होते. त्याचं एक शास्त्र आहे, ते जमलं तर तो पण त्याच्यात भाग सांगेल. पाण्याची उपलब्धता आहे का, त्या ठिकाणी जायच्या वाटा काय आहेत का, तिथं दुर्गम वाटा निर्माण करता येतील का, तिथं इमारती बांधता येतील का, तिथं शस्त्रगार बांधता येईल का, तिथं तोफखाना राहू शकेल का वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार करून मग त्या ठिकाणी किल्ले बांधायचे. आणि हे किल्ले बांधताना लागणारे दगड वगैरे शक्यतो तिथूनच घ्यायचे, बाहेरून नाही आणायचे. कारण ती दगडवरती चढवायचं एवढं मनुष्यबळाचं परिपालन केलं नव्हतं. आता हे जर करायचे झाले तर इथून जर का दगड काढायचा असेल तर ती दगडाची खाण जी करायची, त्या खाणीतून पाण्याचा तलाव सुद्धा निर्माण करायचा. एक उदाहरण सांगतो. हा समजा एक मोठा खडक आहे त्या ठिकाणी, तिथं आपल्याला दगड तर काढायचे किल्ल्यासाठी, पण तिथं तलाव पण बांधायचा आहे. आपण सर्वसाधारण बघू, चला सुरुंग लावा म्हणतो. शिवाजी महाराजांनी कन्स्ट्रक्शन मध्ये सुरुंग कधी वापरलेले नाही. खोटं वाटेल तुम्हाला, सुरुंग कधी, सुरुंग फक्त किल्ल्याच्या म्हणजे लढाईच्या वेळेला ते दारुगोळ्यामध्ये वापरले. बाकी सिव्हिल वर्क मध्ये शिवाजी महाराजांनी सुरुंग वापरले नाही. हा काचा फोडायचा ना, आता कल्पना करा एवढा मोठा तो त्या खडक आहे त्या ठिकाणी, हा फोडायचा कसा, हा घरी टेक्निक वापरलं त्याने. तिथे जसं सुरुंगासाठी करतात ना तसे खड्डे करायचे त्या ठराविक अंतरावर. त्याचं एक शास्त्र आहे. समजा 5-5 फुटावर एक खड्डा करायचा, जास्त नाही मोठा, गणपती एवढा, तो साधारण 1-1.5-2 फूट खोल झाले. त्याच्यामध्ये उत्तम तऱ्हेचं सागवान किंवा अशा तऱ्हेचं लाकूडाचे अशा त्या ठिकाणी पाथरी ठोकायची आतमध्ये. म्हणजे त्या ठिकाणी ते एक मोठा दांडूळ ठोकायचा म्हणायचं हरकत नाही, सॉलिड लाकडाचं, बांबू नाही ठोकायचा. त्याच्यानंतर रोज त्याच्यावर पाणी ओतायचं आणि हे पाणी ओतायला लागल्यानंतर तो जो लाकूड आहे ते लाकूड फुगायला लागतं. आणि फुगताना त्याच्यामध्ये इतकी ताकद निर्माण होते की त्या संपूर्ण कातळाला क्रॅक जातो असा काम केला. आणि एकदा क्रॅक गेलं, उभे क्रॅक आडवे क्रॅक गेले की त्याच्यातून दगड आपल्याला सहज काढता येतात. काय सोपं टेक्निक आहे म्हणा. तिथं सुरुंग नाही, स्फोट नाही, त्यामुळे शत्रूला पण पत्ता लागायचा नाही त्या ठिकाणी. अशा तऱ्हेचं त्यांनी त्या ठिकाणी दगड काढले त्या ठिकाणी. आता हे करताना, बांधकाम करताना आपल्याला माहिती आहे की विटा जोडणी असो किंवा दगड जोडणी असो, त्याच्यामध्ये बाइंडिंग मटेरियल लागतं जोडून ठेवलं. ते बाइंडिंग मटेरियल पण शिवाजी महाराज यांनी पर्यावरण पूरक वापरलं आहे. त्या शास्त्राचा पण तिने अभ्यास, काही ठिकाणी धातू वापरलेला आहे, काही ठिकाणी आपण म्हणतो चुनाचं मिश्रण वापरलेलं आहे. परंतु हे मिश्रण इतकं चांगलं आहे की इथले किल्ले तर सोडून द्या, पण जे जलदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत त्या जलदुर्गावर रात्रंदिवस लाटांचा खारा पाण्याचा मारा होऊन सुद्धा दगड काही वेळेला झिजलेले आहेत. परंतु त्याच्यामध्ये बांधलेलं ते बाइंडिंग मटेरियल जे आहे ना, आपण हे याचा दर्जा म्हणतो, ते अजूनही तसंच आहे. 350 वर्ष काही झालेलं नाही, तसंच आहे.
आणि याच्याबरोबर जे धातू जोडायचे ते धातू सुद्धा अजून तसेचे तसे आहेत, त्याला काही गंज चढणार नाही, काही नाही सगळं झालं. म्हणजे शिवाजी महाराजांकडे आता इंजिनिअरिंग क्षेत्रातलं मी तुम्हाला सांगतो की मेटलर्जीचं ज्ञान पण किती प्रगल्भ होतं त्या ठिकाणी. आणि काही जलदुर्ग, विजयदुर्ग नावाचा एक किल्ला आहे, तिथं ते एक अद्भुत गोष्ट शिवाजी महाराजांनी केली. ज्या बाजूने शत्रू येणार आहे त्या बाजूला समुद्राच्या आतमध्ये तुम्ही अशी लांब असं भिंत बांधली, समुद्राच्या आतमध्ये, वरती नाही, आणखी बाहेरून दिसणार नाही. शत्रूचं जहाज आलं की पहिल्यांदा त्या भिंतीवर आदळून फुटलंच पाहिजे, तलवार न उपसता शत्रूची जादू निघाला. अशा अनेक करामती शिवाजी महाराजांनी केलेल्या आहेत. किल्ले बांधताना सुद्धा काही टेक्निक वापरली त्यांनी, की काही ठिकाणी आता तुम्ही जर का रायगडला गेला असेल तर रायगडला फक्त पुढच्या बाजूला तटबंदी आहे, पाठीच्या कुठं बोललं नाही, काय नाही, कारण त्यामधून शत्रू येणारच नाही, तर मग कशाला पैसे खर्च करायचे तिथं तटबंदी करायची. अशा तऱ्हेचं ते त्या ठिकाणी विचार केलेला आहे. तर काही ठिकाणी शत्रू येण्याची शक्यता असं एकात एक अशा 2 तटबंद्या बांधलेल्या आहेत, त्याला चिलखती तटबंदी म्हणतात. म्हणजे एक तटबंदी इथे बांधल्या साधारण 40 फुटाचा अंतर सोडून दुसरी तटबंदी बांध, म्हणजे शत्रू एक तटबंदी उठून खाली आला तर फारच उत्तम झालं म्हणायचं, दुसऱ्या तटबंदीवरून त्याला बाण वगैरे मारून खालास करून टाकायचा. म्हणजे डायरेक्ट पहिली तटबंदी उठून तो आपल्या किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही. अशा तऱ्हेची चिलखती तटबंदी त्यांनी अनेक ठिकाणी वापरलेली आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की एका ठिकाणी वापरलेलं टेक्निक त्याने दुसऱ्या ठिकाणी वापरलेलं नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे. काही तोड दरवाजे त्यांनी केलेले आहेत की बाहेरून शत्रूला कळणारच नाही की किल्ल्यात आतून कुठून जायचं. अशा तऱ्हेचे 2 वापर लांबून काही कळत नाही, आतून असं येतं हे कोणाला माहिती नाही. काही ठिकाणी चोरवाटा निर्माण केलेल्या आहे की त्या किल्ल्याच्या पलीकडचं खूप दुसरीकडे कुठेतरी उघडते त्या ठिकाणी, म्हणजे वेळ कसं की आपल्याला पळून जायला लागलं तर ते चोरवाटातून जाऊ शकतो. अशा तऱ्हेचे अरेंजमेंट केलेले आहे. अशा तऱ्हेचे 111 किल्ले शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेले त्या ठिकाणी. हे हिस्ट्री, जगाच्या हिस्ट्रीमध्ये रेकॉर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा तऱ्हेचं त्यांनी ते निर्माण केलं. आणि त्या ठिकाणी हे सगळं करत असताना प्यायचं पाणी पाहिजे. प्यायचं पाणी कुठं मिळेल आणि कुठं मिळणार नाही याचं आपल्याकडे शास्त्र आहे बरं का. आपल्याला वाटतं असं करताना ते पाणकी बोलवतात, मग तो काय सांगतो इकडं खडा, हे सगळं ठीक आहे, त्यांच्या दृष्टीचा प्रमाणाचा व्यवसाय आहे. परंतु आपल्या शास्त्रामध्ये कुठं कुठल्या झाडाखाली पाणी लागेल हे तुम्ही एक वेळ ऐकू शकता, पण कुठल्या तऱ्हेची झाडं एखाद्या भागात असेल तर त्याच्या खाली कुठला धातू सापडतो याचं पण शास्त्र आपल्याकडे आहे. आणि याचा सक्सेस रेट 95% आहे. की साऊथ इंडियामध्ये एका विद्यापीठ, कदाचित मी तो विषय सेपरेट घेईन, त्यांच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी वराह मिहीर नावाचा आपला एक त्या काळातला एक शास्त्रज्ञ गेला. त्यांनी कुठं पाणी लागेल याचे काहीतरी 25 ठोकताळे दिलेले आहेत. आपल्याला फक्त औदुंबराखाली लागतं एवढंच तिकडे माहिती. परंतु त्यांनी असं सांगितलंय की झाडाच्या फांद्यांपैकी एखादी फांदी एका बाजूला झुकली असेल, झाडाची फांदी झुकते का कधी नाही, झुकलेली असली त्याच्या खाली पाणी लागतं. नंतर काही ठिकाणी त्यांनी सांगितलं त्या झाडाचे काटे बोथट झालेले असले, म्हणजे आता बाभळीचा काटा तो काही बोथट वगैरे नव्हतो, पण समजा तो चौकदार नसला त्याच्या खाली पाणी लागतं. असे त्यांनी 25 ठोकताळे दिलेले आहेत, त्याची श्लोक पण आहे त्या ठिकाणी. आणि तिथल्या म्हणजे आंध्र विद्यापीठातल्या काही लोकांनी तो ठोकताळा वापरून त्यांनी जवळजवळ 300 ठिकाणी बोर घेतले, त्याच्यातल्या 95% पाणी लागलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याकडे हे जे शास्त्र होतं शिवाजी महाराजांनी याचा वापर केलेला आहे. इथं काही सोडून लावले नाही, तिथं काही आदळापट काही केली नाही की आता देव परमिशन कुठे पाणी लागेल काय विचार केला नाही. आपण ज्याला म्हणतो चक्क इंजिनिअरिंगचा वापर करून त्यांनी त्या ठिकाणी पाणी वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आता हे तंत्रज्ञान इतकं उत्कृष्ट होतं की कुठल्याही बाबतीत, बरं धरणं बांधली शिवाजी महाराजांनी, काही ठिकाणी पूल बांधलेले आहे. आणि आश्चर्याची गोष्ट, आपल्याकडे नवीन चांगलं मटेरियल वापरून बांधलेला पूल पुढच्या वर्षी ज्याला पूर येतो त्याला तो पूल वाहून जातो. आपण रोज वाचतोय आता. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जे पूल बांधले त्यांना काहीही झालेलं नाही, अजून आहे तसेच आहे. आणि त्याच्यावर म्हणजे तुम्ही म्हणाल त्याच्यावर आता वाहनं जात नसतील, नाही ते सगळं चालू आहे त्या ठिकाणी. बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा नाही की हा शिवाजी महाराजांनी पूल बांधलेला आहे. अशी पूल त्या ठिकाणी आहे. त्यामुळे ते त्या ठिकाणी
आपण मॅन बघितलं, मटेरियल बघितलं, त्याच्यानंतर मेथडकडे येऊ आपण, आणि त्याच्यानंतर आपण आणखीन काही भाग उरला तर त्या ठिकाणी बघू. पण आता 6 वाजता झालेलं आहे. आता चौथा जो भाग आहे हा टेक्निकचा थोडासा मी त्या ठिकाणी सांगतो आणि येतो की चौथा जो भाग शत्रूशी लढाई करायची. तुम्ही पुढे सांगू शकाल शिवाजी महाराजांकडे भरपूर तोफा होते का? नाही. हत्ती होते का? नाही. घोडदळ होतं का? नाही. सैन्य होतं का? नाही. अमुक नाही. सगळ्यात मरणाचा काळ होता. मग आहे त्या सामुग्रीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने लढाई कशी करता येईल याचं शिवाजी महाराजांनी कुणाला विचारायला गेलं नाही. त्यांनी स्वतःचं टेक्निक बनवलं, ज्याला आपण गनिमी काव्याचं टेक्निक असं म्हणतो. आणि त्या गनिमी काव्याचं टेक्निक वापरून त्यांनी ते आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आपल्याला असं वाटतं की गनिमी कावा म्हणजे शत्रूवर अचानक हल्ला करायचा आणि पाहिजे ती लूट करायची आणि पळून जायचं. हा मूर्खपणा आहे. शिवाजी महाराजांनी अगदी व्यवस्थित शास्त्र निर्माण केले आहे त्याच्याकडे. त्याच्यामध्ये काही गोष्टी हायलाईट सांगतो. पहिली त्या प्रदेशाचा पूर्ण अभ्यास करायचा, म्हणजे सर्वे म्हणतो आपण त्याला. त्यानंतर तिथल्या निसर्गाचा अभ्यास करायचा. तिथं कुठली झाडं उगवतात, किती दारे आहेत, किती खोड्या आहेत, त्या ठिकाणी लपण्याची जागा काय, त्या सगळ्याचा अभ्यास करायचा. आणि ह्या सर्व शिवाजी महाराजांची इच्छाच तयार असायचं सगळं त्या ठिकाणी. आणि त्यानंतर शत्रूची लढाई करायची झाली तर आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी, आपल्याला पाहिजे त्या वेळेला आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने, म्हणजे प्लेस मेथड हे सगळं आपण ठरवायचं, शत्रूला ठरवू द्यायचं नाही. शक्य आहे का? पण शिवाजी महाराजांनी शक्य केलं. एक तुमच्या माहितीचं उदाहरण फक्त त्या ठिकाणी सांगतो. प्रतापगडचं युद्ध. अफजल खान कुठून आला होता? विजापूरहून आला. तो वाटेत लुटालूट करत आला होता, परंतु तुळजाभवानी मंदिर फोडून सुद्धा शिवाजी महाराज जागचे हल्ले नाही. कारण तिकडे गेले असेल तर उघड्यावर शिवाजी महाराज मारले गेले असते, हल्ला गेला असता. परंतु इतके अप्रतिम युद्ध रचना केली त्यांनी. प्रतापगडला त्या ठिकाणी आणलं, त्याला निगोशिएशन आणलं. मी तुम्हाला घाबरतो, मी तुम्हाला घाबरतो, तिकडं आणलं त्याला. एक तुम्हाला सांगायची इच्छा आहे, अफजल खान मूर्ख नव्हता. तो वाईचा सुभेदार होता, त्यामुळे त्याला ते सगळा प्रदेश त्याला पण चांगला माहिती होता. परंतु आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आणण्यासाठी शिवाजी महाराजांचे निगोशिएशन वापरले, ते अप्रतिम वापरले. तो आला त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर काय झालं आपल्याला सगळं माहिती आहे त्या ठिकाणी. आणि हे गनिमी काळाची जे टेक्निक आहे, तुम्हाला असं वाटेल मला शिवाजी महाराजांबद्दल आभार मानत नाही म्हणून मी म्हणतो, तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल अभिमान म्हणून तुम्ही हो म्हणता, असं नाही. हे टेक्निक जगातल्या उत्तमोत्तम सेनानी सुद्धा वापरलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये दोस्तांचा सेनापती जनरल मॉन्टगोमेरी नावाचा एक होऊन गेला. त्यांनी त्याच्या अनुभवात, दुसऱ्या महायुद्धाच्या अनुभवानंतर आधारित म्हणजे हिस्टरी ऑफ वॉरफेअर नावाचं एक म्हणजे पुस्तक लिहिलं. ते अमेरिकन सरकार टेक्स्टबुक म्हणून वापरतो सैन्यासाठी. त्याच्यामध्ये जगातल्या सर्वोत्कृष्ट लढाया त्यांचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये आपल्या भारतातल्या 2 लढाई आहेत. एक प्रतापगडची लढाई शिवाजी महाराजांची, दुसरी पहिल्या बाजीरावची लढाई पालखेडची लढाई. सर्वोत्कृष्ट, कमीत कमी मनुष्यबळ, कमीत कमी साधन सामग्री, कमीत कमी वापरून शत्रूचा जास्त पराभव करायचा, हे जे टेक्निक आहे याला गनिमी गावा टेक्निक असं म्हणतात. मी गनिमी गावा टेक्निक फक्त तुम्हाला 10% सांगितलं, 90% अजून सांगितलेलं नाही. हे तो परत कधीतरी होईल. अशा अलौकिक गोष्टी शिवाजी महाराजांनी केलेल्या आहेत. मनुष्यबळाचा विचार केला तर शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा पन्हाळगड लढला, तिथं 5000 सैन्य, फक्त 65 माणसांनी पन्हाळगड जिंकलेला. तुम्ही विचार करू शकता का, 65 माणसांनी पन्हाळगडला जे गेले असतील केवढा मोठा केला तो, 65 माणसांनी जिंकलेला आहे. आग्र्याला जे गेले तर आग्र्याला गेलेलं प्रत्येक माणूस जिवंत परत आलेला आहे. याचा अर्थ शिवाजी महाराजांनी जायचं कसं, येतं प्रचंड प्लॅनिंग करून परत याचा मार्ग सुद्धा शिवाजी महाराजांनी आधी ठरवलेला होता. ही परफेक्ट प्लॅनिंग होतं. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आम्ही त्याला म्हणतो प्लॅन ए आणि प्लॅन बी. प्लॅन ए म्हणजे आपण काय करायचं, आणि प्लॅन बी म्हणजे आपण जे ठरवलं ते झालं नाही, ते त्याच्या विरुद्ध झालं तर त्याचा सामना यशस्वीपणे कसा करायचा, त्याला आपण प्लॅन बी म्हणतो. शिवाजी महाराजांचा प्लॅन बी तयार होता. म्हणून एकही माणूस न गमावता औरंगजेबाच्या कर्दळकाळाच्या सावलीतून प्रत्येक हत्ती, घोडा, मृत्यू सगळे जेवढे गेले ते सगळे जिवंत करत आले. आता या प्लॅनिंगला टेक्निकला आपण किती उपमा देणार.
झालेली आहे बदललेली. त्यामुळे आपण एवढंच करू शकतो, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण त्या ठिकाणी प्रेमाने उल्लेख करूया. त्यांच्यातल्या इंजिनिअरिंगचे जे भाग आहेत त्याच्यातले काही भाग मी तुम्हाला सांगितला. लवकरच एका देवळा यांचा मी त्याचा एक लेख लिहिलेला आहे, तो न्यूज पण येईल. आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन रमला तर तो देवालयातून स्वतः होता, म्हणजे तुम्हाला आणखी त्या ठिकाणी टेक्निक तुम्हाला लक्षात येईल. आणि झालेली सेवा जी आमची आहे ती छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे जे आर काका या दोघांना अनुसरण करतो आणि या ठिकाणी सांगतो. चलन 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 कुंडली गौर हरिचल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सर्व संतान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.